नमस्कार मंडळी. हे बघा, आता मी मटकीची उसळ करणार आहे आज. आता 2-3 दिवस झाले भिजवून. म्हणजे कसं आहे, थंड असल्यामुळं ते काय बरोबर भिजलं नव्हतं, म्हणून ठेवले होते 2 दिवस. आता चांगली मस्त अशी मोड आली आहे. चला तर मग आपण आता हेच उसळ बनवूया. काय काय लागते ते बघूया उसळाला. हे बघा, आम्ही कांदा चिरून घेतलाय, मिडियम साईजचे होते, 2 चिरून घेतले. हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपाला. आता तेल गरम झालं, आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. हे बघा, चांगली मोहरी तडतडली की जिरे टाकूया. मोहरी तडतडली, जिरे टाकून घेऊ. आपण लगेच मिरची टाकूया. त्याच्यासोबतच कांदा पण टाकू. तेल जास्त गरम झाले. चांगला कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया. कढीपाला टाकून घेऊया. कढीपाला ताजा ताजा कसा आपल्या घरच्या झाडाचा आहे. मस्त असं सुवासिक, एकदम ताजा तवा. कढीपाल्यानं भाजीला चव वेगळीच येते का. कांदा आपला परतून झालाय. टोमॅटो टाकून घेऊया. त्याच्यातच हळद टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ, म्हणजे कसं चवीपुरतं मीठ पण होतं आहे. आपला टोमॅटो पण नरम व्हायला मदत होते. मऊ पडते टोमॅटो ह्याच्यामुळं. त्याचं असं एकत्र टाकायचं. पांढरी चिपट झाल्या मटकी वापरून. मस्त असं खालीवर थोडंसं करून घ्यायचं आणि मंद आचेवर थोडंसं झाकून ठेवून द्यायचं. ह्याला चांगलं वाफवून निघते आपली मटकी. थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. तुमच्याकडे जे बी मसाला आहे तुम्ही ते टाकून घेऊ शकता. मी माझ्याकडे भरपूर मसाल्याची पुडी आहे, बघू शकताय. ते टाकून घेते. जसं ह्याच्यानं चव अप्रतिम अशी लागते. मिक्स करून घेऊया. चला तर मंडळी, आपली उसळ खाण्यासाठी तयार आहे. या खायला तुम्ही पण, या खायला.